आता तुला एवढीच घाई झाली फासावर लटकायची तर नको देऊस पैसे। मी कधी म्हणालो पैसे देणार नाही। मी पैसे देतो पण मला थोडासा वेळ हवाय। तोपर्यंत प्लीज पोलिसांना काय सांगू नकोस। लय दया येते रे तुझ्यावर। पहिला जर नीट वागला असतास तर अशी गयावया करायची येळ आली नसती तुझ्या। आता तरी सुधार, नाहीतर सगळ्यां देखत माझा पाय धरायला लागेल। डॉक्टर थांबा, काय चाललंय हे सगळं? काय चाललंय? उगाच मला कळत नसल्यागत करू नका। डिंपल, आधीच माझं डोकं फिरलंय, जास्त फिरवू नकोस तू। काय झालंय? ह्या वाड्यात फक्त आपण दोघच नाही राहत, तर घरातले पण राहतात। तुम्ही उद्योग करून नामनिराळ होतात, पण नंतर घरातल्यांना मला उत्तर द्यावी लागतात। मग देत जा, त्याचेच पैसे घेत असं माझ्याकडून। होय, पण किती दिवस खोटं बोलू मी? हा, घरातल्यांना सगळं दिसतं। हे प्रकरण कळायला त्यांना जास्त वेळ लागणार नाही। डिंपल, तू काय बोलतेस मला काही कळत नाही, स्पष्ट बोल। तुमच्या आणि चंदाच्या प्रकरणाबद्दल बोलते आम्ही। मूर्ख, मूर्खच का तू? इकडे डिंपल, बघ, माझं काही चक्कर बिक्कर चालू नाहीये। ती कधी एकदा इथून जाते असं झालंय। मला काही हाऊस आली नाही ती बॅट डोळ्यासमोर ठेवायला। मग का तिला वरती घेऊन गेला होता? अगं, ती पैशांसाठी ब्लॅकमेल करते डिंपल। ती कधी एकदा इथून जाते असं झालंय। तिला संपवायला मला वेळ लागला नसता जर काही कोर्ट प्रकरण झालं नसतं तर। आताही मी तिला सोडणार नाहीये। तिने इगो हर्ट केलाय माझा। मला नाही वाटत ती तुमच्या हाती लागल म्हणून। कळतंय ना तुला हे? डिंपल, मला पैसे पाहिजे, मी तिला इथून हाकलून द्यायचंय आणि तुझ्याशी लग्न करायचंय। कुठं अडले मग? द्या तिला पैसे आणि द्या हाकलून। अगं, पैसे नाहीयेत ना पण माझ्याकडे। कुठं गेले एवढं सगळं पैसे? अगं, ते कोर्ट कचेऱ्या वगैरे। राहू द्या डॉक्टर, माझ्याशी तरी नका खोटं बोलू आता। अगं, काय खोटं बोलतोय मी? खरंच माझ्याकडे नाहीयेत पैसे। ते हॉटेल वगैरे बांधले ना, तिकडे सगळा पैसा गेलाय। होय, मग एक काम करा, कर्ज काढा, नाही तर कोणाकडून तरी उसनं घ्या आणि तिचा पैसा देऊन टाका। डिंपल, अगं, या सगळ्या प्रकरणाला खूप वेळ लागेल। तुझ्याकडे असतील तर दे ना। राहू द्या, तुम्हाला 1 रुपया बी मी देणार नाहीये। आतापर्यंत एवढं कष्टाने पैसा कमवलाय ते तुम्हाला देऊ आहे? आजपर्यंत आई बापाला मी यातला 1 रुपया दिला नाही आणि तुम्हाला देऊ? तो पैसा मी हिरोईन बनण्यासाठी ठेवलेला आहे। तुमचं हे प्रकरण तुमचं तुम्हीच निस्तारायचंय, माझ्याकडे पैसा मागायचा नाही। डिंपल, तो सगळा पैसा माझ्यामुळे मिळाला हे विसरू नकोस। मला उपकार नाही केलेत, मी अभि जीव धोक्यात घालून काम केलंय। डिंपल, अगं, मी कायमचे पैसे मागत नाहीये। चंदाला देण्यासाठी ते माझ्याकडे आले की मी तुला परत देतो पैसे। तुमचं खरं रूप मला कळालं नसतं ना तर मदत केलीच असती। अहो, पैशासाठी तुम्ही तुमच्या सख्या भावाला मारले, तर मी काय चीज आहे? मी 1 रुपया बी तुम्हाला देणार नाही आणि परत माझ्या पैशांचा इशा इथं काढायचा नाही। तुम्हाला आयुष्यात कधीच पैसे भेटणार नाही। डिंपल, हरला का नाम ह्या? हा, गावातल्या लोकांनी सगळे उधारी परत दिली काय? एवढे पैसे जमलेत ते देणार आहेत उधारी। मग कर्ज बिर्ज काढलं का काय तू? कर्ज बजप लावलीस ना वाट हिशोबाची? ए माकडा, मी कुठं तुझ्या हिशोबाची वाट लावली रे? हा, तुला हिशोब जमत नाही त्याचा खापर माझ्या माती कशाला फोडतोयस? मला हा, मग कर की का बोमा तुझा हिशोब? बाजूला काढून ठेवले? हे पण पैशाच्या बाजूला का काढून ठेवतोयस? ते आहे माझं एक काम। काय काम आहे तुझं? हाय माझं एक दुसरं काम आहे। पैशात म्हटल्यावर मी तुझ्यासाठी कर्ज काढू का नको आता? हा, काढ काढ, मला लागतील। लागते? अरे पण कशाला लागणार ते सांग की। अरे ते चंदासाठी छंदा? नाही 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 नाही, म्हणजे हे सगळं तू चंदासाठी करतोयस तर? अरे लगा, लहानपणीचा जीवलग दोस्त आपण आणि तू माझ्यापासून ही गोष्ट लपवलीस बरं नाम्या। नाम्या, तुला सांगतोय माझं नीट लक्ष देऊन ऐक। अरे, बाईच्या नादी लागून लोक अशी रस्त्यावर आले, ते धंद्याला लागले, ते भिक्याला लागले, त्यांना काय सुधारणा झालंय? तू तरी असं नको वागूस। अजून वेळ गेली नाही, शाना बन, नाहीतर आहे का नाही बरबाद व्हायला आयुष्य बरबाद। कसं असतं ना बजा, घरात बायको असताना दुसऱ्या बाईच्या नादी लागलं ना तर आयुष्य बरबाद होत।
नाहीतर एखाद्या बाईचा संसार चांगला चालू असताना आपण तिच्या नादी लागलो ना तर आयुष्य बरबाद होऊ शकतो. बजात सगळ्याच बायकांच्या बाबतीत तसं नसतं. एखाद्या बाईची साथ मिळाली ना तर आयुष्य एकदम भारी होऊन जात. म्हणजे लग्न करायचं पाक मनावरच घेतलेलं दिसतंय की. हा मग लगा आता किती दिवस एकटा राहू तू बोल. मला बी वाटतं रे कोणीतरी घरी वाट बघावी, कोणीतरी काळजीने मला विचारावं. आणि चंदा बघ तशीच आहे, तिला बी कोणी नाही आणि मला बी कोणी नाही. आम्ही दोघं बी आहे ना एकमेकांचा आधार होऊ. ए दाताळा, तुला कोणी सांगितलं रे तिला कोण नाही ते? तू काय बघायला गेलतास वय? कशाला बघायला जायला पाहिजे, चंदाने सांगितलंय मला. हे बघ ना म्या, अरे तू दोस्त आहेस माझा म्हणून तुला सांगतो. अरे ती काल परवा गावात आलेली बाई ती चंदा, तिच्या बरोबर डायरेक्ट लग्नाची स्वप्न रंगवायला लागलाय तो. हा अरे तुला काय गावात कुठली पोरगी दिसली नव्हती वय दुसरी? दिसतात ना, पण चंदामध्ये जीव अडकलाय बघ माझा. तिची सर कोणाला बी नाही बघ. चंदा चंदा आहे आणि म्या तिच्याशी लगीन करणार आहे. बजा तू काहीतरी कर ना यार. ही म्हणजे सुरुवाजी म्हणते तसंच झालं. गाढवा पुढं वाचली घेता आणि कालचा गोंधळ बारा होता. अरे गोंधळ नाही, लगीन. आधी लगीन मग गोंधळ. आयुष्यात गोंधळ झालाय सगळा. थांब थांब थांब, गोंधळाचा पाठ. मी सरलो. काय ग बाया, कसला धूर झालाय. काय ग काय करतीयस? भाजी. आ तू का करती? ती चंदा कुठे? अहो त्या बिचारीने काय काय कामं करायची, दिवसभर तिचं काय ना काय तरी चालू असते. मला एक बी काम करू देत नाही म्हणून म्हणलं करावं. गावभर नुसती हिंडती आणि कसली ग काम करती. आता कुठे गेली ती? असाल हिथच कुठं. का मागं लागलाय त्या बिचारीच्या? बिचारीच्या? अगं मंगले, बिचारी नाही ती. तिथे तू कारनामा ऐकलंस ना तर तिला एका मिनिटात घरातून बाहेर हाकलून देशील. आजच मी ना त्या डॉक्टरच्या खोलीकडे तिला जाताना पाहिलं. आणि ते बी तो डॉक्टर पुढं आणि ती त्याच्या माग होती. अक्का काय बी बोलू नका. ती कसं असतंय, कावेळ झालेल्या माणसाला समजा जग पिवळं दिसतं ना, तसं आहे तुमचं. तुमच्या मनातच पाप आहे. अगं माझ्या पापाचं काय घेऊन बसली तू? काय त्या चंदीला लय सुतळाक समजू नको. अगं मी ह्या माझ्या डोळ्यानं जे बघितलंय ना ते तुला सांगते. आता तुला ध्यान द्यायचं नसेल ना त्याच्याकडं तर नको देऊ. पण परत जर का पुरीचं लगीन मोडलं मग म्हणू नका सांगितलं नाही मी म्हणून. अक्का वाईट चांगलं बोला. अगं मंगले, मी चांगलंच बोलते. अगं चांगलंच बोलतीय. त्या चंदीची लक्षणं ना मला अजिबात ठीक दिसत नाही. आता तूच मला सांग, काय ग तिचं काम असतं ते सारखं त्या डॉक्टरच्या खोलीत जायला? हाय अगं पहिल्यापासूनची त्या दोघांची ओळख आहे. असेल काय तर काम आणि खोली आवरायला गेली असेल. आणि असं बी डॉक्टरांना देव माणूस मानते ती. आणि तुम्हाला जी वाटते ना ते तिच्या मनात बी नसेल. देव माणूस म्हण, देव माणूस. देव माणूस म्हणता म्हणता कधी धनी म्हणायला लागल ना तर ते आपल्याला बी कळायचं नाही. अगं त्या डॉक्टरनं आधी 100 उद्योग करून ठेवल्यात. हा उद्योग त्याचा आधीचा नसल ते कशावर न ग? अक्का तुम्ही बाहेर जाऊन बसा. जेवण झालं की बोलवते तुम्हाला. आता माझ्याच घरात मला बाहेर काढते होय ग? हे बघ मंगले, तुम्हाला ना सावध करायचं काम मी करते. आता तुम्हाला काय गोंधळ घालायचा असेल ना तर ते तुम्ही घाला. ही दिवसेंदिवस असंच ब्लॅकमेल जर करत राहिली तर माझ्याकडचा सगळा पैसा संपेल. आणि माझ्याकडून कितीही पैसा घेतला तरी पोलिसांना काय सांगायचं ते नक्कीच सांगेल. नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. हिच्याकडे नक्की काय पुरावे ते शोधून काढले पाहिजे. मला वाढ भाजी. कुठं वाढू? इथं दिसत नाही वय? ताटात आहे म्हणून विचारला का? वाडा.
आलेच. वय जा, मी आहे इथं. हे सुकाळीच्या केली बीज कामाला सुरुवात आहे तुम्ही. आणि ही काय साफसफाई झाली, सारून बी झालं तुमचं. मग काय करू, समधी काम तुला सांगू वय. आता काय करताय? अगं चहा बनवायला नको वय. मी बनवते, तुम्ही बसा. हे धर. मी बसा हो फक्त तुम्ही. बसू वय. होय बसा. आता तुम्ही आराम करायचा काय. आता पतूर सगळं एकटीनच केलंय. हा आणि आता आराम केला म्हणून बिघडतोय कुठं. हा, किती माया करशील ग. आणि अशी कामाची सवय मोडली तर महागात पडेल बर का मला. बसून राहायची सवय नाही मला. काय सवय बिवय मोडत नाही तुमची. तू काय ऐकायची नाहीस बाया. या चंदीची लक्षणं ना मला अजिबात ठीक दिसत नाही. आता तूच मला सांग, काय ग तिचं काम असतं ते सारखं त्या डॉक्टरच्या खोलीत जायला. चंदा का डॉक्टरांच्या खोलीत गेलेली का ग. होय, ते डॉक्टरांची खोली आवरली ना, त्यांची फाईल सापडत नव्हती, ती हुडकायला गेलेली. का काय झालं? काय नाही, मला माहित होतं काय तर महत्वाचं असल्याशिवाय तू अशी जायची नाहीस. तरी बी विचारलं तुम्ही. काहीतरी कारण असल्याशिवाय तुम्ही विचारणार नाही. काल वंदी अक्का बी मला संशयाने बघत विचारत होत्या. त्यांनी काय सांगितलं का? वय अगं त्याच बोलल्या. वाटलंच मला. ताई तुम्हाला सांगू का, त्या तशा वाईट नाहीत, पण त्यासनी मी इथं राहिलेलं आवडत नाही. मी त्यांचं काय बिघडवलंय त्यांनाच माहित. पण मला त्यासनी दुखवायचं नाही. त्यापेक्षा मीच जाते इथं. का बरं, तू इथं राहिलेलं त्यांना आवडत नाही तर त्या जात्याला. आणि तू त्यांचं मनावर घेऊ नको. इथली मालकीन आम्ही हाव. आम्ही ठरवतो इथं कुणी राहायचं आणि कुणी नाही. ती तू नग ध्यान देऊ. आता चांगली बघते त्यांच्याकडं. परत तुला काय बोलायची हिंमत करायच्या नाहीत. वय काळजी नका करू. आहे अजून चहा नाही आला का ग. नाही आला. तो वाट बघतोय वंदी कवा येते मला बनवायला म्हणून. ए बाया, मी नाही चहा बनवणार. आजच्याला आम्हाला चहा मिळणार आहे का नाही. अगं ए बस तिथं, नको बोंबलूस. काय बाया नुसती कटकट कटकट लावले. टोन्या ते तुझं डबडं बंद कर बघू आणि जा बाहेर. नुसतं बोंबा बोंब लावली. ए आजे, अगं बाहेरले पाऊस भरलाय. तो कवा पण पडेल आणि लय चिखल झालाय वरून. अरे मग येऊ दे की आला तर. तू काय इरगावतोस होय पावसात. अरे पावसात भिजावं, चांगलं कुठी बांधावी, चिखलात पाय भरवावं, ती राहिलं बाजूला आणि बसला इथं मोबाईल वर खेळत. जा बाहेर. नुसती घराची शांतताच गेली बाया. कशी राहील घरात शांतता. इनाकारण आगी लावायची कामं चालल्या त्या. आता कुणी आगी लावल्या. तुमच्या लेकीलाच विचारा. ए काय केलं ग मी, काय केलं. मी चंदाला विचारलं कशाला गेली होती डॉक्टरांच्या खोलीत म्हणून. म्हणजे हिने तुझं बी कान भरलं का. काय चाललंय ग वंदे तुझा. अगं आहे मी काय बी नाही केलं. कुठे हिच्या नादी लागती. हिला ना मी वाड्यात नकोय म्हणून ही काय बाई तुला सांगते. मी म्हणलो होतो ना तुला, त्या पोरीच्या नादाला लागू नको. त्या बिचाऱ्या पोरीवर त्या कंपाऊंडरचा पाय कशाला संशय घेताय. ती पोरगी त्यातली नाही. मी बी तीच म्हणत होते, पण या ऐकतील तवा ना. काय बाय सांगून माझं कान भरलं. हा आणि तू बी गेलीस लगेच विचारायला. वंदीला एक अक्कल नाही. तुझं डोकं काय कुठे गेलं होतं वय ग.
हा काय वाटलं असेल आता त्या पोरीच्या जीवाला? हाय का आता चूक अक्कांची आणि तुम्ही मलाच वरडा. नाही हे चांगलं आहे, एकानं करायचं आणि दुसऱ्यानं फक्त ऐकून घ्यायचं. अक्का ही समजा तुमच्यामुळे होत आहे. हा हे बरं आहे बा, ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. अगं तुमच्या चांगल्यासाठी मी हे समजा केलं आणि ह्या डोळ्यानं जे पाहिलं ना तेच बोलले मी, मनाचं काय बी नाही बोलले. तिथं एवढं तुमच्या काळजीपोटी सगळं सांगा ह्यांना, पण ह्यांना अजिबात कौतुक नाही कसलं. आमची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहे, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. याच्या पुढे फक्त एवढंच बघायचं, तुमच्यामुळे आमच्यात भांडण होता कामा नये. ए तुला काय म्हणायचं का? मी भांडण लावते होय? हे आत्या अगं इकडे बघ. हा आता बोल आता बोल. ए मुर्द्या राहू दे तुझा व्हिडिओ, हो बाजूला. आहे बघितलं का तुझी सून काय बोलती ते? काय चुकीचं बोलत नाही ती. तू माझी लेक आहेस म्हणून मी काय चुकीच्याला साथ नाही देणार. बोल बाया, आता तू बी मला बोल, जे काय बोलायचं ना ते बोलून घे. पण आहे खरंच अगं, तुझ्यासाठी माझा जीव तुटतो ना म्हणून मी इथं राहते, नाही तर कवच गेली असते. तुटून आहे ना, झिजून जायचं तुझा एक दिवस जीव. पण तू हे वाढत नाही जाशील असं मला वाटत नाही. तुझा नवरा आहे दा आणि तू नुसता बघते फायदा. झालं का तुझं समाधान? भरलं का तुझं पोट? अगं मंगले मला चांगलं माहितीये, माझ्या आईपासून मला तोडून हा समजा वाडा तुला गिळायचा आहे. काय रे बाबू, तू बी बोल ना आता, काय उरलं सुरलं राहिलं असेल ते, नाही तर तुझा काय बी मला फायदा नाही. एखादा भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीमागे उभा राहतो. जेव्हापासनं माझा नवरा जेलात गेलाय ना तेव्हापासनं तुम्ही माझा हाल लावलेत. माझा बाप जिता पाहिजे होता आता. अहो आबा, अहो बघताय ना तुमच्या लाडक्या लेकीला कुठल्या परक्या पुरी पायी या घरातल्याचं समजा ऐकून घ्यायला लागतंय. आत्या वय जरा सांग काय काय ऐकून घ्यायला लागतं तुला? नाही ती मोबाईलची बॅटरी संपत आली आहे ना, वय त्याला चार्जिंग केला पाहिजे. लवकर सांग लवकर सांग. ए मुडद्या, घाल तिकडे चुलीत तुझा फोन. आहे आता तुम्हाला थांब म्हणली ना तरी मी थांबणार नाही, जातीच निघून. अगं मी कुठे तुला थांब म्हणते? तो माझा रेडार उचलाय तो आता तू बाहेर काढणार आहे. जा की तिकडे. आत्या काय बोलायचं का तुला? जाऊ बोल ना. बस चल आतमध्ये चहा बटर देती. हा चहा बटर. हा आलो आलो. तर आजी नाही नको. हा बाप्पा ह्याच्यावर काय बोलायचं तुम्हाला? वैस बोला. बटर खातो का? जा. जातो. हा तर आहे का नाही, आता भांडण संपलेत, या उद्या परत होtel चालू, मग येऊ आपण. गुड मॉर्निंग डॉक्टर, तुमच्यासाठी गरमागरम चाय घ्या. शपथ, अहो हे काय लागले तुम्हाला? काय नाही, ते रात्री अंधारात पडलो ते लागले फार. काय नाही डॉक्टर, मी तुम्हाला किती वेळा सांगितले माझ्याशी खोटं बोलत जाऊ नका. मला माहित आहे तुम्ही पडलं नाही. तुम्हाला त्या चंदानं मारलंय ना डॉक्टर? असंच रागात आहे ना, त्या चंदाकडे पण बघत जा. का मारलं तिनं तुम्हाला? ते काय नाही, मी पुरावे शोधायला तिच्या रूम मध्ये गेलो होतो, शोधत होतो तेवढ्यात ती आली. तिला वाटलं मी तिचे पैसे चोरतोय. डॉक्टर मला आयुष्यात वाटलं नव्हता मला तुम्हाला असं बघावं लागेल म्हणून. काय काय करतेस तू? काय करते म्हणजे? अहो मलम लावून देते म्हणजे बरं वाटेल ना. पण डॉक्टर एक बोलू का? आतापर्यंत तुम्ही एवढे खून केले, तुम्हाला गावात एवढी इज्जत आहे, आणि तोच माणूस आज कोणाच्या तरी हातनं मार खातोय, त्याच्या तालावर नाचतोय. ही सगळी ना तुमच्या कर्माचे फळ आहेत बघा. डिंपल, तू माझ्या जखमेवर मलम लावतेस का मीठ चोळतेस? हाय का? मी कशाला मीठ चोळू? मी आता मलमच लावते. पण डॉक्टर एक बोलू का? ह्या मलमाने ना तुमची जखम लवकर भरायलाच नाही पाहिजे बघा. म्हणजे कसे, जेवढी जखम लवकर ठणठणल ना तेवढंच लवकर तुम्ही ना तिचं काम पण करा. पण डॉक्टर मला तुमचे असे हाल झालेले अजिबात बघवत नाही. अहो आतापर्यंत कधी तुम्ही कोणापुढे झुकले बी नाही, आणि त्या चंदा पुढे झुकताय भाई, नंदीबाईला सारखी मान काय डोलवताय. मला अजिबात पटलं नाही. शोभताय का तुम्हाला हे? काय करू डिंपल मी? तुम्हाला काय करायचं ना ती करा. मला फक्त एवढंच म्हणायचंय, तुम्ही जर तिचं असंच ऐकत राहिले ना तर तुमचं काय खरं नाही. अहो तिनं भावलं बनवून टाकलंय तुम्हाला. आज बंद खोलीत मारत्या, उद्या गावात मारायला बी कमी करायची नाही ती. असं काही होणार नाही, मुळात मी असं काही होऊच देणार नाही. वय मग आता होतेच की, तरी का गप्प बसलाय? मी गप्प बसलेलो नाहीच.
टिम्पल, माणसाला जर का लांब उडी मारायची असेल ना तर 4 पावलं पाठीमागे यावं लागतं. मी पण तेच करतोय समज. मी पण लांब उडी घेणार आणि तिची शिकार करणार.